प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर हे जरांगेंची भेट घेण्यासाठी दाखल झालेत। दोन आमदारांनी जरांगे पाटलांची भेट घेतल्याचं सध्या आपल्याला समजतंय। आझाद मैदानात आंदोलनस्थळी पोहोचलेत प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर हे दोघेही सध्या जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानात दाखल झाले। दोन्ही आमदारांनी जरांगेंची भेट घेतल्याची बातमी सध्या समोर येते। त्यामुळे या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, कशावर बोलणं झालं, आंदोलनासंदर्भात काही महत्त्वाची घडामोड आहे का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण लाखोंच्या संख्येने आझाद मैदानात मराठा आंदोलक आले। क्षीरसागर आपल्याबरोबर। संदीपजी, आंदोलनाला पाठिंबा दिलाय, आंदोलनाला पाठिंबा दिलाय। सुरुवातीपासून मराठा क्रांती मोर्चा बुक मोर्चा जेव्हा निघाला सुरुवातीपासून आम्ही हा पाठिंबा दिलाय आणि जाहीरपणे दिलेला आहे। आपण जर बघितलं तर पावसामध्ये मराठा बांधव या ठिकाणी पाहायला मिळतात। लोक हलणार नाहीत, जोपर्यंत दादा म्हणतील लोक हलणार नाहीत। मुख्यमंत्र्यांना काय विनंती असणार? नाही, आम्ही सर्व आमदार म्हणजे सर्व पक्षाचे आमदार मिळून त्यांना आम्ही निवेदन देणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय का? ह्याच्या आधी झालेले पण आहे, वारंवार आम्ही बोलतो। मागच्या वेळेस काही ठिकाणी आम्हाला यश आलं आणि जे काही राहिलं होतं आता परत ते उपोषणाला बसले, निश्चितपणे बाकीच्या मागण्यांना पण यश येईल। सरकार का टाळाटाळ करतं? काही विषय असतील कोर्टाच्या बाबी त्या विषय सगळं म्हणून जातात, त्यांच्या सर्व सहकार्याला माहिती। ओबीसीतून आरक्षण मिळावं, ओबीसी बघा, पहिल्या दिवशीपासून मी सांगतो, एखाद्या ओबीसी कुटुंबावरती जरी अन्याय झाला तर मनोज दादा हे आमच्यासाठी रस्त्यावर फिरून करतात। माझं जेव्हा घर लुटलं झालं होतं, एक राजकीय गट तिथं स्थानिक म्हणून तो केला होता आणि त्यावेळेस नंतर मी त्यांना भेटायला गेलो तर म्हणजे तू घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे। परळीमध्ये सुद्धा महादेव मुंडेच्या कुटुंबाने त्यांना मदत मागितली, तेव्हा सुद्धा ते रस्त्यावर उतरले। त्याच्यामुळे त्यांच्या मागं आम्ही आहेत। ओबीसीच्या हो, आपण जर बघितलं तर संदीप क्षीरसागर आपल्याबरोबर होते आणि ओबीसी समाजाच्याही बरोबर असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। त्यानंतर खटकेसर सागर, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।